बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई करत विशेष दक्षता पथकाने आरोग्य विभागाचे डीजीएम पंकज कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यात आलाय। उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या या प्रकरणात छापेमारी दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला। अधिकाऱ्याने पुरावे नष्ट करण्यासाठी घरातील रोख रक्कम आणि दागिने खिडकीतून बाहेर कचऱ्यात फेकून दिले। दक्षता पथक पंकज कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचलं तेव्हा त्यांनी घाईघाईत घरात ठेवलेली रक्कम आणि दागिने खिडकीबाहेर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले। मात्र सतर्क अधिकाऱ्यांनी तातडीने तो कचरा शोधला आणि फेकलेली सर्व रक्कम व दागिने जप्त केले। आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या BMSICL चे डीजीएम पंकज कुमार यांच्या विविध ठिकाणांवर ही छापी मारी करण्यात आली आहे। पंकज कुमार यांनी सहाय्यक अभियंता म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली होती। अवघ्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कोट्यावधींची मालमत्ता गोळा केली। प्राथमिक तपासात त्यांच्या उत्पन्नापेक्षा सुमारे 1 कोटी रुपये अधिकची मालमत्ता असल्याचं उघड झालंय। दक्षता पथकाने पंकज कुमार यांच्या एकूण 4 ठिकाणांवर एकाच वेळी धाड टाकली। या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोख रकमेव्यतिरिक्त जमिनीची कागदपत्र आणि विविध गुंतवणुकीशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आले। पंकज कुमार सध्या BMSICL बिहार मेडिकल सर्व्हिसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये डीजीएम पदावर कार्यरत आहे। हा विभाग आरोग्य व्यवस्थेशी संबंधित बांधकाम कामांची जबाबदारी पाहतो। प्रकल्पांमध्ये फेरफार करून ही संपत्ती जमवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दक्षता पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज कुमार यांनी केवळ स्वतःच्याच नव्हे तर आपल्या नातेवाईकांच्या नावावरही पाटण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अनेक मालमत्ता खरेदी केल्या। सध्या ही कारवाई सुरू असून पथक जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी करीत आहे। पूर्ण तपासणीनंतरच संपत्तीचा नेमका आकडा स्पष्ट होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, बिहार।